नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ओली भेळ. 2 व्यक्तीसाठीच बनवते मी. ते बघा आपण काय काय घेतलंय साहित्य. हे बघा कुरमुरे घेतले मी कढईमध्ये, अजून गॅस चालू केलेला नाही मी. हे बघा 2 छोटे कांदे, अगदी छोटे कांदे 2 कापून घेतले, एकदम बारीक कापलेले. टोमॅटो अगदी छोटेसे 2 घेतले, ते बारीक कापून घेतले. एक हिरवी मिरची एकदम फिकी असते बघा आपली ठिच्याची मिरची, ती हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतली. आपली कोथिंबीर ती एकदम बारीक कापून घेतली. आता आम्ही धुवून घेणार आहे ती. ही बघा थोडीशी हळद घेतलीये, थोडी लाल मिरची घेतलीये आणि मोहरी घेतलीये. 1 चमचा आपण जिरं घेतलंय आणि ही चिंच घेतली. ही चिंच जी आहे हिच्यात आता मी पाणी ओतून ठेवणार आहे, म्हणजे आपले कुरमुरे गरम होईपर्यंत तिचं छान असं आपल्याला गाळ करता येईल. असं पाणी बनवायचंय त्याचं. त्यात थोडं पाणी टाकणार आहे मी, चिंचेचं पाणी. हे बघा आपण शेव घेतली, ही बारीक शेव आणि ही जाड शेव, ही फिकी शेव आहे दोन्ही पण. ती आता आपण नंतर शेवटी टाकणार आहोत. आता आपण गॅस चालू करणार आहोत. एक बारीक गॅस चालू ठेवलाय मी. आता कुरमुरे छान परतून घ्यायचे, म्हणजे ते कुरकुरीत होतात. साधारण 5 मिनिटं ते परतू द्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत. हे बघा आपले कुरमुरे छान गरम झाले. बारीक गॅसवरच परतू द्यायचे, ते एकदम कुरकुरीत छान झाले बघा असे. आता आपण हे कुरमुरे जे गरम झाले ते आपण ह्या ताटात ओतून घेऊया आणि तोपर्यंत हे तडक्यासाठी कढई ठेवूया. त्याच्यात कुरमुरे आपण ओतले ताटामध्ये. दोन व्यक्तीसाठीच बनवते मी, त्यामुळे कुरमुरे थोडेच घेतले मी. हे बघा आता आपण तडक्यासाठी थोडंसं तेल घेतलंय. आता आपण ही मोहरी टाकणार आहोत. मोहरी थोडा वेळ थोडी थोडी द्यायची आपल्याला. हे बघा तडतडली मोहरी छान. आता आपण गॅस, हे बघा मोहरी छान तडतडली. आता आपण हे मोहरीची जे आहे हे तेल आणि मोहरी, आता हे त्याच्यावर ओतून घेऊ. हे बघा हे कुरमुऱ्यावर हे जिरे आहे, हे थोडेसे आपण फक्त कढईमध्ये परतून घेणार आहोत. कढई गरमच आहे, ते जिरे जळतील म्हणून मी असं टाकले. तर आपण सगळं साहित्य असं टाकून घेतलंय. तर याच्यावरनं आपण ही हळद जी आहे ही आपण टाकून घेणार आहोत. अशी हळद काय मी तेलात नाही टाकली, ती जळून जाईल. फक्त कलर येण्यासाठी आपण थोडीशीच हळद घेतलीये. हे बघा आपली कुरमुरे किती छान झाले. आता आपण हे जे चिंचेचं पाणी बनवलंय ना, हे शेवटी टाकणार आहोत. कोथिंबीर धुवून घेतली. आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. हे बघा हे 2 टोमॅटो जे छोटे छोटे कापले. हे जे कांदा आपण कापलाय छोटा, हे टाकून घेऊया. हिरवी मिरची कापून घेतली, ती टाकून घेतली. आता ही कोथिंबीर आपण धुवून घेतली स्वच्छ, ही पण टाकून घेऊया. आता आपण ही चिंचेचं पाणी बनवलंय, हे थोडंसं टाकायचं आपल्याला 2 चमचे, कारण की जास्त टाकलं तर ते कुरमुरे मऊ होतील पुन्हा. हे जे मिरचीचं पाणी बनवलंय आपण, हे थोडंसं टाकणार आहोत. तिखट पिकं कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण ते पाणी टाकू शकताय.
आता आपण असं मिक्स करून घेऊया. किती सुंदर दिसतोय बघा आपला ओली भेळ. त्यात आपण आता ती जाड आणि बारीक शेव मिक्स करणार आहोत. हे बघा आता आपण सगळं मिक्स केलंय त्याच्यामध्ये. आता आपण ही बारीक शेव टाकून घेणार आहोत. ही जाड पिकू शेव ही पण टाकून घेणार आहोत. मिक्स करायचं असं टाकलं की मग खूप सुंदर लागतो. असं करून बघा तुम्ही. आपल्याला भूक लागली तर पटपट बनवता येतो असा. पाहुणे आले घरी अचानक पटापट बनवता येतो असं ओली भेळ खूप सुंदर लागते. आता शेवटी आपण थोडस मीठ टाकूया त्यात. थोडस टाकणार आहे मीठ मी. हे बघा थोडं मीठ टाकायचं शेवटी. बघा आपली ओली भेळ किती सुंदर तयार झाली बघा. पटपट तयार होती ही. अशी तुम्ही करून बघा, खूप सुंदर लागते. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपी.